की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा तर झालीच आहे, पण त्यासोबत ही एक अशी भाषा आहे की ज्या भाषेमध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक साहित्य तयार होतं आणि सर्वाधिक साहित्य संमेलनं देखील आपल्या मराठी भाषेमध्येच होतात। या महाराष्ट्राच्या भूमीला साहित्याची, नाट्याची, लोकगीतांची प्रचंड मोठी आवड आहे आणि ही आवड आपण जोपासली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण जर बघितलं तर आपल्याला आनंदाचे जे क्षण मिळतात ते क्षण देखील या महाराष्ट्राच्या मराठी भाषेने जे साहित्य निर्माण केलेलं आहे, जी लोकगीतं निर्माण केली आहे, ज्या परंपरा तयार केलेल्या आहेत, त्या परंपरांमुळेच आपल्या सगळ्यांचं जीवन हे समृद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण एकूण मराठीचा व्याप बघतो त्यावेळी अगदी जेव्हा आपण नाट्य संस्कृतीचा विचार करतो तर आज देशामध्ये जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये आपल्याला एक नाट्य संस्कृती पाहायला मिळते। पण वेगवेगळ्या भाषांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या रंगकर्मींसमोर, त्यांच्या नाट्यसृष्टीसमोर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अतिशय कमी नाटकं तयार होतात, त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत नाही। पण आजही देशामध्ये सर्वात समृद्ध अशा प्रकारची नाट्य संस्कृती ही जर कुठे पाहायची असेल, नाट्यप्रेमी कुठे पाहायचे असतील, रसिक कुठे पाहायचे असतील तर या मराठी मुलखामध्ये येऊन जर आपण बघितलं तर इथेच आपल्याला नवनवीन नाटकांची निर्मिती पाहायला मिळते आणि त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणारे अशा प्रकारचे सर्व आपल्याला या ठिकाणी रसिक देखील पाहायला मिळतात।